सिनेविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते। मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच मालिकेतले हे हिरो हिरोईन खऱ्या आयुष्याचे देखील हिरो हिरोईन अर्थातच जोडीदार बनले। चला तर मग पाहूयात कोण आहेत हे कपल्स। योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले। कलर्स मराठी वाहिनीची मालिका जीव माझा कुंतला मालिकेतले अंतरा मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर दोघांनीही याच वर्षी 3 मार्च 2024 रोजी अचानक लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला। संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम। अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम हे कपल देखील दुहेरी मालिकेत पाहायला मिळालं होतं। मालिकेच्या सेटवरच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते। तर मागच्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये दोघांनीही धूमधडाक्यात लग्नगाठ बांधली। शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे। तू जीवाला गुंतवावे या मालिकेत शिवानी आणि अजिंक्यनं एकत्र काम केलं होतं। तर तेव्हाच त्यांनी एकमेकांना डेट करायला देखील सुरुवात केली आणि त्यानंतर तब्बल 8 ते 9 वर्ष डेट केल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये दोघांनीही लग्न केलं। अगदी धूमधडाक्यात हा लग्न सोहळा पार पडला होता। शुभंकर एकबोटे आणि अमृता बने। दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचंही असंच आहे। सन मराठी वाहिनीच्या कन्यादान या मालिकेत या दोघांनीही एकत्र काम केलंय। तर याच मालिकेच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले। तर यावर्षी एप्रिल 2024 मध्ये दोघांनीही पुण्यात लग्न केलं। अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी। तुझ्यात जीव रंगला मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी मालिकेतले हे हिरो हिरोईन खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले। अचानक साखरपुडा करत त्यांनी सगळ्यांनाच मोठा सुखद धक्का दिला होता। तर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती। तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके। तू अशी जवळी रहा या मालिकेतून लोकप्रिय झालेले तितिक्षा आणि सिद्धार्थ देखील एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यानंतर याच वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केलं। अक्षय म्हात्रे आणि श्रेणू पारेख। झी मराठी वाहिनीच्या पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतला अभिनेता अक्षय म्हात्रे हा हिंदी टेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा आहे। अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यानं काम केलंय। घर एक मंदिर या मालिकेतली त्याची को स्टार श्रेणू पारेख सोबत त्यानं डिसेंबर 2023 मध्ये गुजरातमध्ये अगदी शाही थाटात लग्न केलं होतं। प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख। अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची भेट बिग बॉस मराठीच्या घरात झाली होती। तर तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी शाही थाटात लग्न केलं। तेव्हा या जोड्यांविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।